हॅलो एव्हरीवन. काल सांगितल्याप्रमाणे आपण एक व्हिडिओ बनवणार होतो. गटकपूर्वची तयारी कशी करायची. ठीक आहे. मी जर असतो तुमच्या जागी तर मी कशी तयारी केली असती. मी थोडं त्याचे प्लॅनिंग सांगतो. म्हणजे असं नाही आहे की मी जे सांगतो तुम्ही हेच फॉलो करायला पाहिजे. तुमच्याकडे काही वेगळी प्लॅनिंग असेल तर तुम्ही ती पण करू शकता. परंतु मला तरी जी बेस्ट वाटते ना तर ते मी सांगतोय तुम्हाला सध्या. गट क पूर्व 2000 आता 26ची जी पेपर होणार आहे तर तो होणार आहे 27 सप्टेंबरला. म्हणजे एक ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघसाल ना तर त्या पिरियडमध्ये कदाचित याला 85 दिवसच्या आसपास कुठेतरी दिवस राहू शकतात. मी 85 दिवसाच्या हिशोबाने नियोजन बनवलेलं आहे. आता काय करायला पाहिजे यांनी मुलांनी ज्यांनी ठरवलं आता गटकपूर्व करायची आहे आम्हाला, त्यांनी डेली करंट अफेअर्स करायचं 30 मिनिटासाठी. काहीही करायचं पण डेली करंट अफेअर्स किती मिनिटासाठी करायचं, 30 मिनिटासाठी करायचं त्यांनी. आणि मॅथ रिजनिंग 1 तास. बघा मॅथ रिजनिंग जे आहे ना तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा जो रिझल्ट आहे तर तो मोस्ट ऑफ द तुमचं मला वाटतं की मॅथ रिजनिंगवरच तो डिपेंड करतो. मॅथ रिजनिंगला मुलांना मार्क येत नाही काही नाही. एक 5 ते 10च्या रेंजमध्ये खूप जण मार्क घेणार आहे. आणि पोस्ट हुकली 1-2 मार्कांनी फक्त ग्रुप बीची. पोस्ट म्हणण्यापेक्षा प्रिलिम्स हुकली 1-2 मार्कांनीच फक्त. तर मग असे मुलं खूप आहे. त्यामुळे तुम्ही मॅथ रिजनिंगला काय करायचं, डेली 1 तास द्यायचा. जर लेक्चर करत असेल तर तुम्ही हा 1 तास थोडा वाढवू शकता. 1 ते 2 तास करू शकता तिथं. जर लेक्चर नसेल करीत तर पण एक मिनिमम 1 तास तर तुम्ही द्यायला पाहिजे मॅथ रिजनिंगला. मग डेली काय करायचं, तुम्ही करंट अफेअर्स करायचे 30 मिनिटासाठी, मॅथ रिजनिंग करायचं. आणि करंट अफेअर्सला वाचायच्या टायमाला काय एकदम चांगलं वाचायचं आणि त्याच्यानंतर त्याला हायलाईटसुद्धा करून ठेवायचं. म्हणजे काय की नंतर तुम्हाला फक्त हायलाइटेड पॉईंटच वाचायचे. तुम्ही पेनने हायलाईट करू शकता किंवा मग हायलायटरने हायलाईट करू शकता. त्यानंतर तुम्हाला डेली पी-वाय-क्यू करायचे. आता हे पी-वाय-क्यू जे आहेत ना तर हे तुम्ही तुमच्या जी-एसच्या हिशोबाने करायचं. म्हणजे तुम्ही जो काही जी-एस वाचणार आहे, समजा तुम्ही हिस्ट्री वाचताय तर मग हिस्ट्रीचे पी-वाय-क्यू करायचे. हे पी-वाय-क्यू तुम्ही 21,000 मध्ये करून घ्या. आणि डेली करायचे. ते एक अंदाजे तुम्हाला वाटतं की 150 ते 200 पी-वाय-क्यू करा. आता तुम्हाला सर एवढे होतील का? ॲक्च्युली एवढे होऊन जाते. तुम्ही ज्यावेळेस टॉपिक वाचायला लागतात ना तर एवढे होतात. परंतु पी-वाय-क्यूला इग्नोर नका करू. एक वेळेस तुमचं रिव्हिजन कमी पडलं तरी चालतंय. परंतु पी-वाय-क्यू चुकला नाही पाहिजे. पी-वाय-क्यू आपले चांगली पाहिजे. मग तुम्ही काय करायचं, एक 150 ते 200 पी-वाय-क्यू डेली करायचे आणि त्याचे टॉपिक किंवा जी-एस वगैरे वाचून घ्यायचं तुम्ही. मग हे पी-वाय-क्यू तुम्ही लक्षात ठेवा कंपल्सरी की 150 ते 200च्या आसपास करायचे तुम्हाला. आणि प्रायोरिटी काय करायची की पी-वाय-क्यू आता मी तुम्हाला विषय वाईज सांगतो की 2000 कितीपर्यंत पाठीमागे जायचं आहे म्हणून. सध्या तरी 150 आणि 200 एवढे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर बघा, आणि उरलेला जो काही टाईम असेल म्हणजे कसं की तुम्ही करंट केलं, त्यानंतर मॅथ रिजनिंग केलं आणि पी-वाय-क्यू तर तुमचे जी-एसमध्येच राहते ते. मग आता उरलेल्या टाईममध्ये काय करायचं आहे माहिती का, टेस्ट सोडवायची आहे. पण टेस्टसाठी थोडं थांबा तुम्ही. म्हणजे कसं की आता टेस्ट सोडवायची कशी, नेमकी ऑफलाईन सोडवायची की ऑनलाईन सोडवायची, तर तो एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तर सध्या प्रयत्न सुरू आहे ऑफलाईन घ्यायचे. कारण की ऑफलाईन थोडं जास्त बेस्ट राहील ऑनलाईनपेक्षा. ऑनलाईन आपल्याला प्रॉब्लेम पण येईल. ऑनलाईन एवढे जणांची ऑनलाईन पेपर कसे होतील, एवढे कम्प्युटर आहे का आपल्याकडे, एवढे चांगले सिक्युअर सेंटर्स आहे का आपल्याकडे ऑनलाईन, तर ऑनलाईन आपल्याकडे एवढे चांगले सेंटर्स नाही आहे. मग ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची, आता हे सध्या तुम्ही टेस्ट सिरीज राहून द्या. टेस्ट सिरीज फक्त आता तो काही डिसिजन असेल तर तो त्याचा निष्कर्ष काय भेटतं आपण ते बघू पुढे चलून. सध्या तरी टेस्टला मागं ठेवा तुम्ही. पी-वाय-क्यूला प्रायोरिटी द्या आणि आपल्या नोट्सला. मग आता जी-एस करायचा सर, डेली जी-एस करायचा. मग जी-एस करायचा कसा नेमकं, किंवा जी-एस कोणते कोणते करायचे. आता जी-एसमध्ये जर बघितलं ना तुम्ही, राज्यशास्त्र जे आहे ना तर राज्यशास्त्र विषय करायचा तुम्हाला. एक पॉलिटी करायचा आणि त्यासोबतच पंचायत राज करायचं. पण पंचायत राज डिटेलमध्ये नका करू, कारण की पंचायत राजवर एवढे प्रश्न विचारले जात नाही काही नाही. आणि जे काही विचारलेले आहे ना तर ते एकदम काय म्हणतात त्याला की सिंपल प्रश्न असतात. मग आता तुम्ही काय करायचं, एक मिनिट, पंचायत राज करायचं. पण त्याच्यामध्ये घटना दुरुस्त्या करायच्या आहेत, जे की पॉलिटीमधून, म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं जर पॉलिटी जर वाचत असेल तर त्यांचं, किंवा मग जर तुम्ही कोळंबे सरांचं पॉलिटी वाचत असेल तर त्यामधून काय करायचं, पंचायत राजशी संबंधित घटना दुरुस्त्या बघायच्या आपल्याला. आणि परिशिष्ट 11 आणि 12 बघायचे. घटना दुरुस्त्या आणि 11 आणि 12 आणि कलम 243 कलम जे आहे ना ते ABCD वगैरे ते कलम तुम्ही काय करा, पाठ करून घ्यायचे चांगले. त्या कलमावर काय होतं की जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले तुम्ही पी-वाय-क्यू जरी केली ना तरी सुद्धा ते सफिशियंट आहे एकदम याच्यामधले. फक्त एवढंच करा पंचायत राजमध्ये. म्हणजे तुम्ही डिटेलमध्ये नका जाऊ. ग्रामपंचायत बेसिक माहिती पाहिजे, सरपंच बेसिक माहिती पाहिजे, त्याच्या पलीकडे जास्त माहिती नका ठेवू तुम्ही. ते डिटेलमध्ये गेलं ते होणार पण नाही तुमच्या पाठ वगैरे. आणि क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस पण जास्त आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, पंचायत राज करायचं, राज्यशास्त्र करायचं आणि पंचायत राजचे एवढे मुद्दे तुम्ही चांगले करायचे. भूगोल आता याला किती दिवस द्यायचे हे आपण पुढे घेऊ थोड्या वेळात.
भूगोल जे आहे ना, तर भूगोल महाराष्ट्राचं भूगोलला तुम्ही जास्त प्रायोरिटी द्यायची. महाराष्ट्राचं भूगोल कंप्लीट करून टाकायचा एकदम आणि त्याच्या PYQ करायचे. आणि भारताचा भूगोल जो आहे ना, तर तो फक्त आणि फक्त फिजिकल भूगोल करायचा म्हणजे नदी प्रणाली किंवा मग शिखरे वगैरे जे आहे ना, तर भारताच्या भूगोलमध्ये तुम्ही ते करायचे. आणि त्यासोबतच 2021ची 11ची जी जनगणना झाली आहे, तर ते 11ची जनगणना घ्यायची आपल्याला लोकसंख्या. 21ची झालेली नाही आहे, पण 11ची झाली आहे. तर मग 11ची सध्यासुद्धा आपल्याला पाठ करावं लागेल. मग ती लोकसंख्या घ्यायची. मग भूगोलमध्ये तुम्ही एवढंच पोर्शन करा, बाकीचं नाही. महाराष्ट्र डिटेलमध्ये करायचं आहे. आणि अर्थशास्त्र जे आहेत ना, तर अर्थशास्त्रसुद्धा तुम्ही काय की म्हणजे आता ते पूर्ण डिटेलमध्ये करावं लागेल तुम्हाला. विज्ञान पण चांगलं करावं लागेल. इतिहासमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र आणि भारत दोन्ही पण करायचं. आणि महाराष्ट्राचा इतिहास जो आहे ना, तो नॉर्मली तुम्ही 11चा जो पोर्शन असतो 11th हिस्ट्रीचा, तर तो चांगला करायचा. 11th हिस्ट्री म्हणजे ओल्ड 11th हिस्ट्री होते, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिला आहे. त्यातले 2-3 चॅप्टर आहे फक्त, तर ते चांगले करायचे. आणि पेपर सॉल्विंग ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे माहीत नाही काही नाही. तर मग एक मिनिमम 30 पेपर सोडायचे आपल्याला, पण सध्या थांबू. आपल्याला तेवढे दिवस आहे आणि मिनिमम 30 पेपर सोडणं होऊन जातं. आता GS किती दिवसात करायचं? GS किती दिवसात करायचं आणि कसा करायचा बघा. राज्यशास्त्र जे आपलं पॉलिटी, तर त्याला काय करायचं, तर राज्यशास्त्राला तुम्ही द्यायचे 10 दिवस. 10 दिवस. आता तुम्ही तुमचे दिवस ठरवू शकता, दिवस म्हणण्यापेक्षा तुमचे डेट्स ठरवू शकता, पण एक 10 दिवसाच्या रेंजमध्ये तुम्ही राज्यशास्त्राला द्या. मग त्या 10 दिवसामध्ये काय करायचं तुम्हाला, पुस्तकामध्ये हायलाईट करून ठेवायचे मुद्दे जे की तुमच्या पाठ नाही आहे आणि तुम्हाला चांगले इम्पॉर्टंट वाटतात, ते मुद्दे काय करायचे तुम्ही हायलाईट करून ठेवायचे. आणि त्यासोबतच काय करायचं, PYQ सोडायचे. मग शास्त्रात तुम्ही 2016 पर्यंत वापस जा, PYQ सोडत सोडत तेवढे PYQ सोडवा तुम्ही. आणि पुस्तक हायलाईट करा. कधीपर्यंत जायचं, 2016 पर्यंत वापस जायचं, रिसेंटपासून 16 पर्यंत. आणि त्यासोबतच शॉर्ट नोट्स काढायचे. तर शॉर्ट नोट्स मी म्हणतो कंपल्सरी काढा. लास्टवर रिव्हिजन होत नाही काही नाही, तुम्हाला शेवटला रिव्हिजन होत नाही, मग त्याला प्रॉब्लेम येऊन जातो. शॉर्ट नोट्समध्ये काय करायचं की तुमचे जे पाठ नाही ते काढायचं. म्हणजे कसं की तुम्हाला ध्वज समिती माहीत नाही आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे, तर मग काय करायचं, ध्वज समिती राजेंद्र प्रसाद एवढं लिहून टाकायचं तिथं. आणि जे पाठ आहे ते लिहायचं नाही की नाही. मसुदा समितीचे अध्यक्ष आपल्या सगळ्याचे पाठ आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, ते नाही लिहायचं. पण काय लिहायचं, त्याची डेट लिहून टाकायची मसुदा समितीची, कधी स्थापना झाली. मग तुम्ही त्या गोष्टी करायच्या. शॉर्ट नोट्समध्ये फक्त आणि फक्त ते मुद्दे पाहिजे जे तुम्हाला येत नाही काही नाही आणि जे पेपरला विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे एकदम डिटेलमध्ये पण नाही जायचं की एकदम बारीक मुद्दा पण नाही काढायचा एकदम शॉर्ट नोट्समध्ये. म्हणजे जे तुम्हाला येत नाही पण विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, तर त्या गोष्टी काय करा तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये लिहायच्या. किंवा PYQ आहे, जे तुम्हाला येत नाही परंतु PYQ विचारलेला आहे, मग ते शॉर्ट नोट्समध्ये लिहायच्या. आणि काहीही करायचं तुम्ही, तुमचे शॉर्ट नोट्स कशा काढायच्या ते तुम्ही ठरवा सध्या तरी, परंतु 30 पेजेसच्या वर क्वालिटी जाऊ नका तुम्ही. म्हणजे असं नका करू की याला तुम्ही नोट्सच बनवायचा प्रयत्न करा, याला शॉर्ट नोट्स बनवून टाका, याच्यातून प्रश्न नाही आला तरी चालतंय, पण तुम्ही काय करायचं 30 पेजेसच्या वर जाऊन नाही द्यायचं. आता मी प्रश्न न येऊन द्यायचं का बरं म्हणतो, की कधी कधी काय होतं शॉर्ट नोट्समधून येत नाही, परंतु त्यांनी कॉन्फिडन्स येऊन जातो आपल्याला. कॉन्फिडन्स येतो. इम्पॉर्टंट काय कॉन्फिडन्स. तुम्हाला काय शॉर्ट नोट्समध्ये फक्त काय करायचं 30 पेजेसच्या पेक्षा कमी काढायच्या, ओनली इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर भूगोल जो आहे ना, तर भूगोल काय करा तुम्ही, महाराष्ट्राच्या भूगोलसाठी 8 दिवस द्या आणि भारताच्या भूगोलसाठी 2 दिवस देऊन टाका. आणि बुक हायलाईट करून घ्यायचे. आणि PYQ परत एकदा याला पण काय करायचं महाराष्ट्राच्या भूगोलला, तर याला तुम्ही जाऊ शकता 2011 पर्यंत. आणि भारताच्या भूगोलला महाराष्ट्रासाठी 2011 आणि भारताच्या भूगोलला 2016 पर्यंत जा. आणि फिजिकल जिओग्राफीज करायचे भारतात फक्त, जास्त नका करू त्याच्यामध्ये. आणि आपलं ते लोकसंख्या मुद्दा, याच्या पण शॉर्ट नोट्स काढायच्या. आणि 35 पेजेसच्या वर जाऊन नका देऊ भूगोल, जास्त पेजेस होऊन नका देऊ. त्यानंतर अर्थशास्त्र जे आहे ना, तर 10 दिवसात करायचं आहे आणि आपल्याला हायलाईट करायचे, PYQ करायचे. आता अर्थशास्त्र सेम 2016 म्हणू शकतो किंवा मग त्याच्यापेक्षा कमी जर केलं तरी चालतंय. मागं नका जाऊ, म्हणजे 15-14च्या आसपास नका जाऊ. त्याच्या अलीकडे 20 पर्यंत सुद्धा राहू शकता तुम्ही, जर वाटलं ना तुम्ही 2020 पर्यंत राहू वाटलं तर. आणि कम्फर्टेबल वाटलं तर 16 पर्यंत जा. आणि सध्या पुरतं काय करा 2020 पर्यंत PYQ करायचे. त्यांचे शॉर्ट नोट्स काढायचे अर्थशास्त्राच्या. आणि लेस दॅन 30 पेजेसमध्ये तुम्हाला ते शॉर्ट नोट्स पाहिजे काही करून. त्याला 30 पेजेसच्या पेक्षा कमीच ठेवा त्याला. म्हणजे कसं की एक मुद्दा खूप डिटेलमध्ये नाही द्यायचा कोणता पण टॉपिक. प्रत्येक टॉपिक असं की प्रत्येक टॉपिक काय करा तुम्ही, एक पेजेसमध्ये तुम्ही 1 पेजरचे नोट्स काढायचे टॉपिकच्या आणि तो टॉपिक क्लोज करून टाकायचा. विज्ञानला थोडा दिवस जास्त लागू शकते, 15 दिवस. मग त्यावेळेस काय करायचं तुम्ही, त्याला हायलाईट करून ठेवा. PYQ कमी आहे विज्ञानचे, PYQ इझिली होऊन जातील तुमचे. तुम्ही विज्ञानचे PYQ मी तर 2011 पर्यंत सांगेन, तुम्हाला सजेस्ट करेन, तिथपर्यंत जा तुम्ही. आणि हायलाइटेड मुद्दे ठेवायचे आणि शॉर्ट नोट्स काढायचे. शॉर्ट नोट्स कोणते की किंगडम ॲनिमली आहे, प्लांटी वगैरे असे जे मोठमोठे चॅप्टर आहे त्यांचे शॉर्ट नोट्स काढून ठेवायचे. बाकी चॅप्टरचे शॉर्ट नोट्स काढायची गरज नाही पडणार तुम्हाला. परंतु ॲनिमली या प्लांटी वगैरे जे आहे ना, तर यांचे शॉर्ट नोट्स चांगले काढून ठेवा.
आणि हे सुद्धा काय की तुम्ही लेस दॅन 30 पेजेसमध्ये करायचा प्रयत्न करा. प्रत्येक टॉपिकचं काय 1 पेजर नोट्स काढायचे फक्त आपल्याला. इतिहास जो आहे ना तो महाराष्ट्राचा आणि भारताचा त्याला 15 दिवस लागू शकतात. इतिहासला जास्त दिवस लागतात. म्हणजे तुम्ही जे पुस्तक वाचतात ते प्लस महाराष्ट्राचं 11th हिस्ट्री ओल्ड त्याला प्रायोरिटी द्या. त्याच्यामधून काय होतं की क्वेश्चन पडतात. ह्या वर्षीचं मला वाटतं की ग्रुप बीच्या मेन्सला 3 प्रश्न, प्रिलिम्सला 3 प्रश्न होते. मग 3 प्रश्न एक जास्त अमाऊंट आहे, 30% म्हणू शकतो आपण त्याला. तर 11th हिस्ट्रीमधून आयोगाचे प्रश्न पडलेले जातात आणि भारताचा इतिहास करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला काय की 15 दिवस जास्त आहे ते, म्हणजे 15 दिवस दिलेले आहे जास्त दिवस. याला हायलाईट करून ठेवायचे, PYQ करायचे आणि सेम परत एकदा हिस्ट्रीच्या तुम्ही शॉर्ट नोट्स काढायचे. याला थोडे जास्त पेजेस लागू शकतात, 40 पेजेस 1 पेजर नोट्स काढायचे काही करून. 25 दिवसात काय करायचं, उरलेले 25 दिवस झाले. हे झाले तुमचे 85 दिवसापैकी तुमचे 60 दिवस तर तेच संपले. मग 25 दिवसात काय करायचं, 25 दिवसामध्ये एक दिवस एक GS घ्यायचा आणि तो 4 दिवसामध्ये कंप्लीट करायचा. आणि GS कसा करायचा तुम्हाला हायलाईट करायला सांगितलं, मग हायलाइटेड मुद्दे वाचायचे फक्त आणि फक्त हायलाइटेड मुद्दे वाचायचे. 4 दिवसात तुमचा कंप्लीट होऊन जाईल. मग ते 20 दिवस तुमचे तसेच करते GSचे. मग 4 दिवसात कंप्लीट झाल्यानंतर मग 5 दिवस उरतात. मग आता 5 दिवसामध्ये काय करायचं, जे शॉर्ट नोट्स आपण काढलेले आहे तर त्या शॉर्ट नोट्स एक तुमच्या 5 दिवसामध्ये मी सांगतो तुम्हाला की 2 ते 3 वेळा रिव्हिजन होऊन जातं त्यांचं. आणि तुमचं एकदम चांगलं रिव्हिजन होऊन जाईल आणि तुम्ही काय पेपर रेडी होऊन जासाल तिथे एकदम. 4-5 दिवसामध्ये काय करायचं, एकदम रिव्हिजन करायचं. आणि करंट अफेअर्स मॅथ रिडिंग हे डेली तुमचं सुरूच पाहिजे. आणि त्यासोबतच जेव्हा तुम्हाला टेस्ट सोडायचे ना तर टेस्ट तुमच्या हिशोबाने सोडा. सध्या तरी थांबा, सध्या तरी ऑनलाईन एक ऑफलाईन ते एकदा कळलं का आपल्याला. नंतर आपल्याला 30 टेस्ट सोडायचे आहे. आणि शॉर्ट नोट्सला काय एक 4-5 दिवस भेटतील तुम्हाला, त्याला रिव्हिजन मारायचं. इथं काही 5 दिवस लिहिले, परंतु का कुणाला ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल, दुसऱ्या सिटीमध्ये जायचं असेल तर मग 4 दिवस सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याला तुम्ही काय करायचं की 2 ते 3 वेळा रिव्हिजन मारायचं. आणि शॉर्ट नोट्स ज्यावेळेस तुम्ही शेवटचा हप्ता राहील त्यावेळेस तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स कळेल. कंपल्सरी काढा. मी माझ्यासुद्धा शॉर्ट नोट्स काढल्या होत्या. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल ची लिंक देतो. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा. आणि मी माझं पर्सनलचे टेलिग्राम चॅनल त्याची पण लिंक देतो. म्हणजे तुम्हाला काही प्रश्न वगैरे असेल तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर मला विचारू शकता. आणि त्या लिंकवर काय करतो की मी माझ्या शॉर्ट नोट्स कशा काढल्या होत्या मी ते टाकतो. मी राज्यसेवेच काढल्या होत्या, पण मला वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला पण कळून जाईल कशा काढायच्या वगैरे, किंवा कोणते कोणते पॉईंट मी हायलाईट करून ठेवले शॉर्ट नोट्समध्ये, तर ते तुम्हाला टाकून देतो एकदा मी. थँक्यू व्हेरी मच. आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओला. नेक्स्ट व्हिडिओ आपल्या ते ग्रुप बीची जी मेन्स आहे तर त्याची तयारी कशी करायची की त्याच्यावर बनवू आपण.